सेल्फी काढणाऱ्या मुलींना बुडणाऱ्या या मुलींना वाचवणाऱ्या रमेश वळुंजू यांचा मृतदेह सापडलेला आहे। वळुंज कुटुंबियांनी रमेश वळुंजू यांच्या मृतदेहाची ओळख पटवल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते। मिठी नदीच्या किनाऱ्यालगत धारावीतल्या निसर्ग गार्डनमध्ये वळुंजू यांच्याशी मिळता जुळता एक मृतदेह सापडलेला आहे आणि त्यानंतर आधी शेजाऱ्यांनी आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांनी वळुंजू यांची पण पोलिसांनी ओळख पटवून घेतली आहे। मात्र पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा अजूनही केलेली नाहीये। दरम्यान आता काही वेळापूर्वी रमेश वळुंजू यांच्या कुटुंबियांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांत्वन केलं। रमेश वळुंजू हे शिवसैनिक कसा असावा याचे एक मूर्तिमंत उदाहरण असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हटले। तसंच रमेश वळुंजू हे शिवसेनेचे स्थानिक गटप्रमुख होते। बँडस्टँडवर सेल्फी काढण्याच्या नादात 3 मुली समुद्रामध्ये पडल्या, त्यापैकी दोघींना रमेश वळुंजू यांनी वाचवलं, पण वळुंजू स्वतः आणि ती तिसरी मुलगी वाचू शकली नाही। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी जाऊया। थेट आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, वळुंजू यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती कळतीये, कुटुंबियांनी ओळख पटवलेली आहे, पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाहीये। याबाबतची एक सविस्तर माहिती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा वळुंजू यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्या संदर्भातली माहिती। नक्कीच अनुपमा, शनिवारी बँडस्टँडवर ज्या पद्धतीची घटना घडली, सेल्फी काढताना 3 तरुणी समुद्रामध्ये उडल्या गेल्या आणि त्यांना वाचवण्यासाठी रमेश वळुंजू यांनी मोठं धाडस केलं होतं। मात्र यातल्या 2 मुलींना वाचवलं त्यांनी आणि ती तिसरी मुलगी वाचू शकलेली नाहीये। 2 दिवस झालं या दोघांचाही तपास केला जात होता। मात्र आज मिठी नदी जी आहे धारावीमध्ये, तिथे रमेश वळुंजू यांचा मृतदेह जो आहे तो सापडलेला आहे। स्वाभाविक आहे, रमेश वळुंजू जो आहे यामधून वाचावी अशी इथल्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या कुटुंबियांची सगळ्यांची अपेक्षा होती। मात्र दुर्दैवी त्यांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यांची मृतदेह जो आहे तो सापडलेला आहे। सकाळपासूनच अनेक नेते मंडळींनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली। थोड्या वेळापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, सांत्वन केलेलं आहे आणि शिवसेना त्यांच्या कुटुंबियांशी नेहमीच पाठीशी उभी राहील अशा पद्धतीची ग्वाही देखील त्यांनी दिलेली आहे। मात्र रमेश वळुंजू यांचा मृतदेह सापडल्यानंतर सबंध परिसरावरती शोककळा पसरलेली आहे। अनुपमा, धन्यवाद देवेंद्र, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।